नमस्कार, मी विकास कुचेकर. मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थेच्या मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान या अभियानामध्ये आपल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आज खऱ्या अर्थानं गेली अनेक दिवस आपण मानवी हक्कांच्या विषयीचे कायदे, मानवी हक्क म्हणजे नेमके काय आणि मानवी हक्कांना कायदेशीर दिले आलेलं संरक्षण या संबंधाची माहिती आपल्या कार्यकर्त्यांना व्हावी, त्याची जनजागृती लोकांपर्यंत व्हावी या दृष्टिकोनातून आपण अ, मानवी हक्क संरक्षण जागृती अभियान या माध्यमातून कायदा जागृती अभियानाच्या माध्यमातून आपण जनजागृती करण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना मानवी हक्कांची विषयी संकल्पना समजून सांगण्याचा, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्नाचाच भाग म्हणून आपल्याला मानवी हक्क म्हणजे एक्झॅक्टली काय? मानवी हक्क कशाला म्हणायचं? या संबंधीच्या काही गोष्टी आपल्याला गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला सांगण्यात आलेल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या आकलन केलेले आहेत. आपल्या सगळ्यांना प्रशिक्षणामध्ये त्याची माहिती देण्यात आलेली आहे. मुद्दा या ठिकाणचा होतोय, की मानवी हक्क म्हणजे नेमके काय? कशाला म्हणायचं मानवी हक्क? ही संकल्पना ज्यावेळेस आपण मांडली जातो, त्यावेळेस साधारणतः आपल्या डोळ्यासमोर हा विषय येतो, की माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी नैसर्गिकरित्या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी जे हक्क किंवा जे घटक आवश्यक वाटतात, असे सर्व घटक म्हणजेच मानवी हक्क होय. आणि त्यालाच खऱ्या अर्थानं मानवी हक्क म्हटलं जातं. आणि मग या मानवी हक्कांच्या अशा घटकांना त्या घटकांशिवाय तो माणूस सन्मानानं जगू शकत नाही. सन्मानानं आपलं जीवन जगू शकत नाही. अशा घटकांना आपण मानवी हक्क म्हणतो. तर या मानवी हक्कांच्या संबंधीच्या असणाऱ्या कायदेशीर तरतुदी, त्या बाबतीतल्या असणारे त्याचं कायदेशीर संरक्षण, याबाबतची माहिती आपल्या सर्व कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याचं आपण सर्वजण मिळून प्रयत्न करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण त्या ठिकाणी जनजागृती मोहिमेमध्ये आपण सर्वजण सामील आहोत. एक-एक कार्यकर्ते आपल्याला नवीन जॉइन होत आहेत. मी सगळ्या नवीन जॉइन झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, एस-एम पाटील सर आपलं सर्वांचं मी स्वागत करतोय. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपण परत पुढच्या सेक्शनमध्ये आल्यानंतर आपण आपल्या सर्वांची या कार्यक्रमाची परत एकदा आपण ओळख करून घेऊयात. गाईज, आपल्या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष मानवी हक्काच्या संबंधाने काम करत असताना खऱ्या अर्थानं आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वयंसेवी संस्थांची भूमिका आणि त्या स्वयंसेवी संस्थांकडनं समाजाच्या आपण काही देणं आहोत या भावनेने आपण सर्वजण मिळून आपण समाजाला काही देणं आहोत या दृष्टिकोनातून आपले आपले योगदान देण्याचा आपापल्या भागामध्ये आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. आपल्या या कार्यक्रमामध्ये या सर्व संस्थेच्या ध्येय उद्देशाने काम करत असताना अनेक तज्ञ मंडळी, डॉक्टर धनंजय सारखे आणि डॉक्टर धनंजय त्याचबरोबर ती अनेक प्राध्यापक मंडळी, विधी तज्ञ या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि तेही त्यांचंही म्हणणं, की खरोखरच मीही एक समाजाचा घटक आहे आणि माझा पेशा सांभाळून मला समाजाचं काहीतरी उत्तरदायित्व आहे, या दृष्टिकोनातून तेही आपलं समाजासाठी योगदान देत आहेत. आणि अशा सर्व मंडळींना एकत्रित घेऊन आपण मानवी हक्कांची संकल्पना समजून सांगण्याबरोबरतीच संकट काळी, आपत्कालीन परिस्थितीमध्ये सामाजिक संस्थांची भूमिका कशी निभावली पाहिजे आणि सामाजिक संस्थांनी कसं आपलं योगदान दिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आपले कार्यकर्ते मिळून आपण प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न करत असतानाच खऱ्या अर्थानं आज आपण जर पाहिलं तर अनेक जण सगळ्यांच्या अनेक अनेक लोकांच्या तोंडूतून असं एक वाक्य नेहमी येतं, की आताच्या या अ, मला वाटतं की संकट काळामध्ये म्हणा किंवा बदलत्या आपल्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये म्हणा, की प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे. आणि समाजामध्ये कुणी कुणासाठी नाही, कुणी कुणाला उपयोगी येत नाही, अशा पद्धतीचा नकारार्थी सूर अनेक समाजाकडनं, समाजातल्या घटकांकडनं मांडला जातो. पण काहीच मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, की ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती येते, अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये हेच समाजातले घटक अनेक दाते समाजामध्ये पुढे आलेले आपल्याला दिसतात. आपल्याला कल्पना आहे, की पाठीमागे सांगली, सातारा या विभागामध्ये गेल्या अनेक 2 वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळं अनेक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणचं नुकसान झालं होतं. त्यावेळेस अख्खा महाराष्ट्रातल्या विविध भागातील सर्वच घटक आपापल्या पद्धतीनं, मग कुणी अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये, कुणी कपड्यांच्या स्वरूपामध्ये आपापली मदत त्या भागातल्या आपदग्रस्त नागरिकांना पोहोचवत होते. अशा अनेक वेळेस किंवा भूकंप घडला, अपघात घडला, तर असे अनेक समाजातले अनेक घटक आपल्याला मदत करताना पुढे येताना आपल्याला दिसतायत.
एवढेच काय, तर आपल्याकडं रोडवरती एखादा अपघात झाला, तर अशा अपघातग्रस्तांना पण कशा पद्धतीने मदत केली जाते. मग आपण हे कसे म्हणू शकतो, की समाजाला फक्त आपापलं पुरतं पडलेलं आहे किंवा समाज फक्त आपल्या स्वतःपुरता मर्यादित बघतो, कुणाला दुसऱ्याचं पडलं नाही. हे फक्त नकारात्मक भावना आहे. पण ज्या वेळेस राष्ट्राची एकता आणि एकात्मता हा जेव्हा प्रश्न उभा राहतो, त्यावेळेस समाजातला प्रत्येक घटक हा एक संघ बंधुभावतेनं प्रत्येकासमोर उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच मग ज्यावेळेस आपण हे सगळं संकल्पना मांडत असताना, या भूमिकेतून जात असताना, आताच्या या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पण आपण पाहिलेलं आहे, की ज्यावेळेस सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. आता उद्यापासून आपला देश पूर्णपणे बंद असेल, संपूर्ण व्यवस्था प्रत्येकाने आपापल्या घरात राहायचं असं सरकारने जाहीर केलं. जाहीर केल्यानंतर सर्वजण, संपूर्ण व्यक्ती, सगळे आपल्या कायद्याचे नियम पाळून घरात राहिले आणि काही दिवसानंतर मात्र ज्यांचं तळहातावरती पोट होतं, जे उपजीविकेसाठी ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरित झालेले होते, असे हजारो मजदूर वर्ग, जे परराज्यातून राज्यामध्ये आलेले असे हजारो मजदूर वर्ग, ज्यावेळेस त्यांचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला, त्यांना जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आणि भीतीच्या पोटी मग ते आपल्या कुटुंबात, आपल्या मूळ गावी जाण्यासाठी धडपडायला सुरुवात झाली. मात्र कोविडच्या या आपत्कालीन परिस्थितीमध्ये सरकारने घातलेले निर्बंध, त्यामुळे वाहतूक व्यवस्था संपूर्णपणे बंद होती. कुठल्याच पद्धतीची वाहतूक व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये हे मजदूर कामगार संपूर्णपणे, आपल्याला माध्यमातून आलेल्या बातम्या पाहिल्या असतील आपण, की रोडनी हजारो मैल चालत निघालेले लोंढेच्या लोंढे आपण पाहिलेले आहेत. आणि मग अशा चालत निघालेल्या कामगारांना आपल्याला हेही माहिती आहे, की समाज घटकातले अनेक दानशूर व्यक्ती पुढे येऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं, त्यांना पाणी देणं, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्याचा प्रयत्न जमेल तेवढ्या व्यक्तींनी तो प्रयत्न केलेला आहे. याच आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे, की सिग्नलवरती, की जिथं तिथं त्याला कुणीच नाही, निराधार लोक आहेत. अशा लोकांना, पुलाखाली राहणाऱ्या लोकांना, शहरामध्ये राहणाऱ्या या लोकांची उपासमार होऊ नये म्हणून अनेक समाजातल्या अनेक स्वयंसेवी संस्थांनी जेवण बनवून त्यांना जेवण वाटण्याचं काम या समाजातल्या घटकांनी केलं. म्हणजेच याचाच अर्थ, समाजामध्ये असे अनेक दानशूर लोक आहेत, समाजातल्या अनेक संवेदनशील मन आहेत, की ज्या वेळेस आपल्या बांधवांवरती, आपल्या लोकांवरती अ, आपत्कालीन संकट कोसळेल, त्यावेळेस प्रत्येक जण मदतीचा हात घेऊन पुढे उभा राहण्यासाठी, त्याला जीवन जगण्याचा आधार देण्यासाठी पुढे येणारी लोकही आपण पाहिलेली आहेत. आणि याच लोकांच्या पद्धतीची, याच लोकांना मदत मिळवण्यासाठी म्हणून मग आपल्यासारख्या संस्था, संघटना प्रयत्न करतात. त्या संघटना त्यांना मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात आणि हा प्रयत्न, भलेही तो खारीचा वाटा असेल, त्याची दखल अतिशय नगण्य वाटत असेल, एवढ्या मोठ्या आपल्या भारतामध्ये याची दखल कदाचित आपली अतिशय नगण्य वाटत असेल, पण ती केलेली मदत ही त्या मदत ज्याला आवश्यक आहे, अशा घटकाला एक वेळेचं मिळालेला अन्नाचा डबा, ही त्याची मदत ही तिला अनमोल आहे. हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण जे काही काम करतोय, कदाचित आपल्याला ते छोटंसं वाटत असेल, पण ते आपलं काम हे समाजाच्या दृष्टिकोनातून मोठं आहे. अशा पद्धतीने आपली भावना ठेवून आपल्याला आपलं सामाजिक योगदान देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून आपण करत आहोत. हे करत असताना समाजातल्या अन्याय, अत्याचारित, पीडित लोकांच्या न्याय हक्कांसाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी त्याला कायदेशीर त्याचं जे हक्क आहेत, ते हक्क मिळालेच पाहिजेत. या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी, या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, या दृष्टिकोनातून आपण सर्व कार्यकर्ते आग्रही म्हणून शासन प्रशासन दरबारी पाठपुरावा करत आहोत. आणि हाच पाठपुरावा करत असताना मग रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या संदर्भातला असू द्या, किंवा कायद्याच्या संदर्भातल्या अंमलबजावणीचा प्रश्न असू द्या, किंवा आता जे वॅक्सिन चालू आहेत, आपलं लसीकरण मोहीम राबवली आहे, या लसीकरण मोहिमेमध्ये शासन पातळीवरनं कदाचित ज्या त्रुटी त्या ठिकाणी निर्माण होतात आणि या त्रुटीमुळं लोकांची गैरसोय होते, त्या त्रुटी दूर करण्यासाठी शासनाच्या निदर्शनास आणून देण्याची गोष्ट असू द्या, किंवा एखाद्या घटकाला त्याच्या हक्काची बाब मिळाली पाहिजे, त्याचे हक्क त्याला मिळाले पाहिजेत, यासाठी आपल्यासारख्या संघटना मग शासन दरबारी पत्रव्यवहार करून त्या मिळाल्या पाहिजेत म्हणून त्याची मागणी करून प्रेस मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा मुख्य मुद्दा असू द्या म्हणा,
या दृष्टिकोनात आपण सर्वजण प्रयत्न करत आहात आणि गेल्या अनेक दिवसापासून आपण वेगळ्या वेगळ्या भागातल्या माननीय तहसीलदार असू द्यात, माननीय कलेक्टर असू द्यात, यांना आपण सर्वांनी जी निवेदनं दिलेले, जे पत्रेवर शासनाच्या दरबारी केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून केलेल्या बातम्या असू द्यात, याची दखल आज ना उद्या घेतली जाणार, त्याची अंमलबजावणी नक्कीच होणार आणि त्या घटकाला न्याय मिळणार. याचबरोबर ती ज्या अन्याय अत्याचारित पीडित आहेत, समाजातल्या काही समाजकंटकाकडनं त्यांच्यावरती अन्याय केला जातोय, अशा अन्यायग्रस्तांना न्यायाच्या दृष्टिकोनातून न्यायपालिकेकडून न्याय मिळण्याकामी त्यांच्याकडे मग कोर्टामध्ये केस दाखल करण्याचा असू द्या, त्याच्यासाठी पोलीस प्रशासन असू द्या, या पोलीस प्रशासनाकडे त्याचे पाठपुरावा करणं असू द्या किंवा न्यायाच्या दृष्टिकोनातून प्रेस मीडियाच्या माध्यमातून त्याला वाचा फोडण्याचं काम असू द्या, हे सर्व मंडळी आपण करत आहात, आपापल्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण करत आहात. ही खरोखरच मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण केलेलं काम हे अमूल्य आहे, अनमोल आहे आणि ह्या सगळ्या संपूर्ण कामाला मी तुमच्या सर्व लढावे आणि संघर्ष करणाऱ्या सर्व योद्ध्यांना सलाम करतो आणि मला अभिमान आहे की तुमच्यासारखी योद्धे माझ्याबरोबरती आपल्या सर्व संघटनेचा एकमेकाचा हातात हात घालून खऱ्या अर्थानं अन्यायाला आपण ढाल म्हणून उभे राहिलेले आहात. हीच खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचं एक आपण उत्तरदायित्व आहोत. या दृष्टिकोनातून आपण करत असणारे प्रयत्न ही खरोखरच अनमोल आहे आणि म्हणून हे सगळे प्रयत्न करत असताना आपल्याला ही बाब समजून घेणं गरजेचं आहे की मानवी हक्क म्हणजे काय. तर मानवी हक्क म्हणजे माणसाला नैसर्गिकरित्या जीवन जगण्यासाठी जे घटक आवश्यक आहेत अशा सर्व घटक म्हणजेच मानवी हक्क होय. मग ह्या मानवी हक्कांचे प्रकार काय आहेत, मानवी हक्कांचे किती प्रकार होतात, या संबंधाने मी ज्यावेळेस आपलं 15 दिवसाचं प्रशिक्षण शिबिर चालू होतं त्यावेळेस मी या संबंधाच्या मानवी हक्कांचं वर्गीकरण आपल्याला समजून सांगितलेलं होतं. परत एकदा आपल्याला त्याची उजळणी व्हावी याचा दृष्टिकोनातून आपल्याला परत एकदा सांगतोय, मानवी हक्क हे 3 प्रकारामध्ये मोडले जातात. त्या 3 प्रकार मधल्या म्हणजे एक काय की आपल्या भारतीय संविधानाने जे संविधानाच्या भाग 3 मध्ये नमूद केलेले, घटनेने प्रदान केलेले मूलभूत मानवी हक्क होय. हा एक मानवी हक्काचा प्रकार झाला. दुसरं म्हणजे विधिमंडळ आणि संसद याद्वारे नागरिकांना प्रदान केलेले किंवा नागरिकांना विविध कायद्याद्वारे दिलेले मूलभूत मानवी हक्क होय. आणि तिसरं म्हणजे जे आपल्याला आंतरराष्ट्रीय समूहाने जागतिक संघटनेच्या माध्यमातून जो वैश्विक जाहीरनाम्याद्वारे स्वीकारण्यात आलेले जो जाहीरनामा आहे ते म्हणजेच मानवी हक्क होय. अशा 3 प्रकारच्या मानवी हक्कांच्या मध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे आणि म्हणून आपल्याला या 3 प्रकारच्या मानवी हक्कांच्या वर्गीकरण करत असताना त्यामधल्या नेमक्या तरतुदी काय आहेत हे एकदा आपल्याला समजून घेऊया आणि त्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे त्याचा इतिहास जो आहे हे एकदा आपण सर्वांनी समजून घेऊया जेणेकरून आपल्याला समाजामध्ये खऱ्या अर्थाने योगदान देता येईल. आणि म्हणून मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवांचे मूलभूत हक्क आहेत आणि मानवी हे जागतिक असून ते सर्वांना समान आहे. ते उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. यासाठी त्याला मानवी हक्कांच्या या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर मानवी हक्कांमध्ये खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचा अधिकार, त्याला आपण राईट टू लाईफ हे म्हणतो. याचबरोबर यातनापासून मुक्तता, गुलामगिरीपासून मुक्तता, कोर्ट सुनवाईचा अधिकार, भाषण स्वातंत्र्य, वैचारिक व धार्मिक स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थानं आपल्याला मूलभूत मानवी हक्क असेल तरच खऱ्या अर्थानं यामुळेच खऱ्या अर्थानं माणसाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. आणि म्हणून याला खऱ्या अर्थानं आपल्या संविधानकर्त्यांनी याच्या तरतुदी आपल्याला करून ठेवताना दिल्या जातात. मग जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये जसं डॉक्टर धनंजय सरांनी सांगितलं की जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये प्रत्येकाला आरोग्याच्या सुविधा मिळण्याचा हक्क आहे. मग या आरोग्याच्या सुविधापासून वंचित राहता कामा नये. मग आरोग्याच्या सुविधा देणं ही शासनाची, केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. शासनाची जबाबदारी आहे, राज्यकर्त्याची जबाबदारी आहे. पण ही जबाबदारी निभवत असताना सगळ्याच बाबतीत शासनाला पण मदत करणं हे भारतीय नागरिकांचं आपलं मूलभूत कर्तव्य आहे. आणि म्हणून डॉक्टर धनंजय सारखी मंडळी आपल्या बरोबरती जॉईन झालेली आहेत आणि या जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये खऱ्या अर्थानं आरोग्य सुविधा प्रत्येकाला मिळायला हव्यात. ह्या दृष्टिकोनातून मोफत नेत्र तपासणी असू द्या, मोफत दंत तपासणी असू द्या, मोफत आरोग्य तपासणी असू द्या, शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत तपासणी असू द्या,
या किशोरवयीन मुलांना आरोग्याच्या धडे योग्य देऊन खऱ्या अर्थानं निरोगी आयुष्य त्यांना लाभण्याकरिता जे मार्गदर्शन करण्याचे शिबिर असू द्यात, या संबंधाने खऱ्या अर्थानं जीवनदाते म्हणून रक्तदानासारखे प्रकल्प राबवणं, या समोरची भूमिका घेऊन खऱ्या अर्थानं सामाजिक योगदानाची आपलेही उत्तरदायित्व आहेत, या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न असू द्यात. ही भूमिका घेऊन जेव्हा आपण योगदान देतोय त्यावेळेस हे योगदान खऱ्या अर्थानं समाजमुख आहे. आणि म्हणून आपल्याला मला वाटतं की हे आपल्या संघटनेचं, आपल्या कार्यकर्त्यांचं, हे आपल्या सर्वांचं प्रेरणाचं हे एक स्थान आहे. आणि हे केलेलं काम हे त्यांचं अमूल्य आणि अनमोल असं काम आहे असं मी समजतो. आणि म्हणून आपल्याला हे करत असतानाच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय, मानवी हक्क समिती या दोन संस्था जागतिक स्तरावरती मानवी हक्कांची अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. कुठल्या संस्था आहेत? संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्च आयुक्त कार्यालय आणि मानवी हक्क समिती या दोन संघटना या जागतिक स्तरावरती मानवी हक्कांची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी व्हावी या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतात आणि प्रयत्नशील त्या दृष्टिकोनातून ते काम करतायत. आणि म्हणून मानव अधिकाराचा वैश्विक जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 रोजी पॅरिस येथे स्वीकारलेलं हे घोषणापत्र हे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड अनुसार जागतिक सर्वाधिक भाषातील आपलं भाषांतर झालेला दस्तावेज आहे. हे घोषणापत्र दुसऱ्या महायुद्धात जगाने अनुभवलेला नरसंहार, अत्याचार याचा परिणाम म्हणून अस्तित्वात आलेलं होतं. आणि म्हणून आपण 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन ज्यावेळेस साजरा करतो आणि हा साजरा करत असताना त्याच्या पाठीमागची जी भूमिका आहे आपली, ही भूमिका त्यावेळेस आपल्याला विशद करायची असते. आणि यासाठीच आपण दरवर्षी 10 डिसेंबर हा जागतिक मानवी हक्क दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि हा जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त पॅरिस इथे जो मानवी हक्काचा जाहीरनामा स्वीकारलेला आहे, हा जाहीरनामा हा एकमेव असा दस्तावेज आहे की तो दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्यात जास्त अनेक भाषांमध्ये भाषांतरित केलेला एक दस्तावेज आहे. आणि म्हणून हा दस्तावेज अंमलात येण्यासाठी किंवा का अंमलात आला ह्याचा जर इतिहास आपण पाहिला तर या इतिहासामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यावेळेस आपल्याला कल्पना आहे की आपल्याला अणुबॉम्बचा जो जपानवरती प्रयोग करण्यात आलेला होता आणि त्या युद्धांमध्ये झालेला तो नरसंहार होता, मनुष्यहानी होती, मनुष्यवधामध्ये केलेला तो सगळं संपूर्ण अनुभव जगाने अनुभवलेला होता. आणि यामुळं पुढे असा प्रकार होऊ नये या दृष्टिकोनातून ते सर्व जागतिक राष्ट्र समूहांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय लेवलवरती काही कायदे प्रत्येकाला बंधनकारक असले पाहिजेत, प्रत्येक राष्ट्राने ते पाळले पाहिजेत, या दृष्टिकोनातून केलेला तो कायदा होता, तो वैश्विक जाहीरनामा होता. आणि तो जाहीरनामा अस्तित्वात येताना त्यांनी खूप मोठा मनुष्यहानी, मनुष्य नरसंहार त्या ठिकाणी पाहण्यात आलेला होता. आणि तो पुढे होऊ नये म्हणून सर्व मानवांच्या जन्मसिद्ध मानव अधिकाराची पहिली जागतिक अभिव्यक्ती म्हणून या घोषणापत्राकडे आपण पाहिलं जातं. यात एकूण 30 कलमे असून त्याचा सविस्तर अर्थ नंतर झालेल्या जागतिक करारामधून राष्ट्रीय घटना आणि कायदे यातून आपल्याला मानवाधिकार कायद्या संबंधाचे जे कायदे आपण अस्तित्वात आलेले हे संघटनाकडून आपल्याला लावण्यात आलेलं आहे. या घोषणापत्रामध्ये आधारित मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक 1966 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले आणि 1976 मध्ये पुरेशा सदस्य राष्ट्राच्या पाठिंब्यास त्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्वरूप प्राप्त करण्यात आलं आणि त्यालाच म्हटलं जातं स्वायरसीची वृत्तीचित्ती. हा दस्तावेज आहे, हा मानवी हक्काविषयीचा लिखित असा दस्तावेज आहे. आणि हा दस्तावेज वृत्तचित्ती हा मानवी हक्कांविषयीचा पहिला लिखित दस्तावेज मानण्यात येतो. आणि जरी आधुनिक मानवी हक्क चळवळीस दुसऱ्या महायुद्धानंतर जोर धरण्यात आलेला असला तरीही मानवी हक्कांची संकल्पना आपल्याला अनेक वर्षापासूनच्या त्याचा इतिहास अनेक वर्षापासून आपल्याला मिळतो. जरी मानवी हक्कांना खऱ्या अर्थानं दुसऱ्या महायुद्धानंतर जोर पकडलेला आहे, पण मानवी हक्कांची संकल्पना जर आपण पाहिली, मानवी हक्कांचा जर आपण जर पाहिलं तर याला अनेक वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हा इतिहास जर आपण पाहिला तर आपल्याला इसवी सन पूर्व धर्म संस्कृती किंवा तत्वज्ञान आढळते. त्यात इतिहासात मानवी हक्कांविषयी सर्वात जुना संदर्भ जर आपण पाहिला
तर इसवी सन पूर्व 2350 सालात लगास मधील उक्रीन येथील सुधारणा बोध या जो धर्मग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला अनेक शिलालेखामध्ये तो आढळून येतो. त्यानंतर त्याचा उल्लेख नव सुमेरियन संस्कृतीत उर नमूच्या संहितेमध्ये आढळतो. त्याचबरोबर ती सायरसची इत्यवृत्ती हा मानवी हक्कांविषयीचा पहिला लिखित दस्तावेज जर आपण पाहिला तर इसवी सन पूर्व 539 यापूर्वीचा तो इतिहास आपल्याला दिसून येतो. याचबरोबर ती आपण या मानवी हक्कांच्या संबंधाने आपल्या भारतातला जर इतिहास आपण समजला तर आपल्याला भारतामध्ये मौर्य साम्राज्याने घालून दिलेली तत्वे हे जर आपण पाहिली तर त्या तत्वांमध्ये मानवी हक्कांचा खऱ्या अर्थानं समावेश आपल्याला दिसून येतो. आता जे मानवी हक्क दिसतात ना आपल्याला ते मौर्य साम्राज्याने जे घालून दिलेले तत्व आहेत त्या तत्वांमध्ये देखील आपल्याला मानवी हक्क समाविष्ट दिसून येतात. किंवा कलितचं जे युद्ध सम्राट अशोकाच्या धोरणामध्ये मानवी हक्कांना प्राधान्य दिलेलं आपल्याला दिसून येतं. इस्लाम धर्माच्या उदयानंतर अरबस्तान मानवी हक्क स्थानात प्राप्त झालेले मोहम्मद पैगंबरांनी इसवी सन 2622 मध्ये मदनीची सनद तयार केली होती. त्या संधीमध्ये देखील आपल्याला मानवी हक्कांच्या संकल्पना मांडताना दिसते आपल्याला. किंवा मार्गा कार्टा नावाची जी सनद इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडमध्ये जाहीर करण्यात आली आणि आजच्या संसदीय व्यवस्थेची मुळे या संधीमध्ये आपल्याला आढळून दिसतात. किंवा नैसर्गिक हक्काची संकल्पना सॉक्रेटिस आणि त्याचे विचारवंत वारसदार प्लूटो या अलेस्टीन स्टाईल यांनीही उचलून धरलेली आपल्याला आढळून येते त्यांचा इतिहास जर आपल्याला बघितला तर. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर 1949 मध्ये भरलेल्या जिनिव्हा परिषदेच्या मानवाधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्यात जो जोर मिळाला होता तो जॉन पॅटर्स हॅप्रो यांनी जो मांडला होता ना, जी भूमिका मांडली होती त्या संबंधाने ती खऱ्या अर्थानं मानवी हक्काच्या दृष्टिकोनातली एक वेगळी संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी जागतिक स्तरावरती दिसून येते. आणि म्हणूनच आपल्याला मानव अधिकाराच्या वैश्विक घोषणानामाचा प्रमुख मसुदा जर आपण पाहिला तर या मसुद्यामध्ये संयुक्त राष्ट्रातर्फे मानवी हक्क आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती आणि जगभरातील प्रमुख देशाची आयोगावर उपस्थिती होती. हॅम्प्रिनने सादर केलेला कच्चा मसुदा या आयोगातर्फे वापरण्यात आला आणि तो 10 डिसेंबर 1948 रोजी घोषणापत्रास 48 अनुकूल विरोधी 8 या अल्पमत मताने राष्ट्रसमूहाने पारित करण्यात आलेला होता. आणि खऱ्या अर्थानं मग त्या ठिकाणी सोयत गटातील जे राष्ट्र होते त्यात दक्षिण आफ्रिका असू द्या, सौदी अरेबिया असू द्या, या मतांनी स्वीकृत अशी केलेली जॉन पीटर्स हेम्रे यांनी घोषणापत्राचा पहिला मसुदा बनवल्यानंतर रेनके कॅसिन यांनी बनवलेल्या दुसऱ्या मसुद्यात घोषणापत्राचा आजचा आराखडा आपल्याला दिसून येतो. आपल्याकडे मयूर जॉईन झालेले आहेत, त्यांना जॉईन करतोय. आणि ज्या अर्थी मानवी अधिकाराची अवहेलना व अपप्रतिष्ठा झाल्याने अमूर्ष्य कृत्य घडून आली आणि त्या जोगे मानव जातीच्या सत्सकीय बुद्धीवर भयंकर आघात झाला आहे आणि म्हणूनच त्या अर्थी साधारण सभा हा मानवी अधिकाराचा वैश्विक जाहीरनामा सर्व लोकांच्या ध्येयसिद्धीचा एक आदर्श म्हणून घोषित केला गेला. आणि तोच खऱ्या अर्थानं आज आपण आंतरराष्ट्रीय लेवलवरती जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला ते अधिकारापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही. आणि ते अधिकार म्हणजे जे मगाशी तुम्हाला सांगितले की जीवन जगण्याचा अधिकार, यातनापासूनची मुक्तता, गुलामगिरीपासूनची मुक्तता, वेठबिगारीपासूनची मुक्तता किंवा न्यायालयीन निर्दोषत्व सिद्ध करण्याचा जो अधिकार आहे, या अधिकाराची खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती कुठे जरी गेलात तर ह्या अधिकाराचं कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही किंवा मानव जातीपासून ते हिरावून घेऊ शकत नाहीत. आणि खऱ्या अर्थानं यालाच आपण आपण याच्या अगोदर पाहिलेला होता मानव अधिकाराचा जो वैश्विक जाहीरनामा आपण अभ्यासलेला होता तो खऱ्या अर्थानं एक महत्वाची सनद आपल्याला जगाच्या पाठीवरती मिळून दिसते. गाईज, या संधीच्या प्रमाणे आपण ज्यावेळेस समाजामध्ये काम करतोय आणि मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून लोकांना जागृत करायचा प्रयत्न करतोय त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतंय की मानवी अधिकार म्हणजे नेमकं काय. आम्हाला त्याची संकल्पनाच माहित नाही. हे कसं मिळतात, कुठं मागायचे,
असं लोकांकडनं आपल्याला बोललेला आढळून येतं. याचाच अर्थ आज पण सामान्य लोकांपर्यंत मानवी हक्काची संकल्पना पोहोचलेली दिसून येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. किंवा समाजात एक असा घटक आपल्याला दिसतो, की मानवी हक्क हे म्हणजे केवळ गुन्हेगारांचे आहेत. आणि मानवी हक्कांच्या रक्षण करणाऱ्या संघटना ह्या केवळ गुन्हेगारांना सपोर्ट करणाऱ्या आहेत किंवा गुन्हेगारांनाच पाठीशी घालतायत. या संबंधीचं एक वृत्त किंवा या संबंधीची काही नकारात्मक घटना आपल्याला समाजामध्ये पण दिसून येत आहे. आणि हीच आपल्याला वेळ आहे, की हे लोकांची जी मानसिकता आहे, ही लोकांमध्ये जे गैरसमज लोकांमध्ये पोहोचलेले आहेत, हे बदलणं खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या माध्यमातून मानवी हक्कांची संकल्पना काय आहे? मानवी हक्क नेमके काय आहेत? आणि त्याची संकल्पना मांडत असताना, मानवी हक्कांचे रक्षण करताना किंवा मानवी हक्काचं संवर्धन करताना, त्याची नेमकी संकल्पना मांडत असताना घटनाकारांना नेमकं अभिप्रेत काय होतं? हे आपल्याला लोकांपर्यंत समजून सांगणं हे खऱ्या अर्थानं गरजेचं पडतं. आणि हे मांडत असताना आपल्याला ज्या संरक्षण करणाऱ्या ज्या आपल्या यंत्रणा आहेत, या यंत्रणा आणि मानवाधिकार संघटना याच्यामध्ये नेहमी खटके उडताना आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आपण पोलीस यंत्रणेकडे पाहिलं तर पोलीस यंत्रणा मानवाधिकारवाल्यांना तुम्ही फक्त गुन्हेगारांचा पाठीशी करता, त्यांचा आणि पोलिसांचा 36 आकडा असं पोलीस मानतात. का? तर याचं कारण असं आहे, की ज्या वेळेस आपल्याला कायद्यावरती बोट ठेवतो, एखाद्यावरती झालेला आरोप, हा आरोप जोपर्यंत कोर्ट त्याला सिद्ध होत नाही, तोपर्यंत निर्दोषत्व समजण्यात यावं, असं कायद्यातच म्हटलं गेलेलं आहे. असं संविधानात म्हटलं गेलेलं आहे. आणि त्याला स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा अधिकार असावा. मात्र आपल्याकडं अशा काही मंडळी आहेत, की त्याच्यावरती झालेला आरोप किंवा एखादी एफ-आय-आर रजिस्टर झाली, की तो एकदम गुन्हेगार आहे, त्यांनी तो गुन्हा केलेला आहे, अशाच पद्धतीची त्याला वागणूक मिळते आणि मग समाजामध्ये त्याला जीवन जगताना अनेक अडचणीला सामोरे जावं लागतं. एक विचार करा, की एखाद्या आपल्या शेजाऱ्यावरती त्याच्यावरती एखाद्या महिलेने किंवा एखाद्या समाजकंटकाने एक अतिशय गंभीर असा आरोप त्याच्यावरती केलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे त्याच्यावरती गुन्हा रजिस्टर झालाय. पण तुम्हाला कल्पना आहे, की तो तसा वागणारा व्यक्ती नाही. मग त्याच्या कुटुंबियाला काय वेदना सहन करावं लागत असतील? मग त्याला निर्दोषत्व सिद्ध करायचा अधिकार नाही? कायद्यानं आहे. पण त्याच्यात जो परिणाम त्याच्या कुटुंबियाला भोगावे लागतात, या संबंधाने ज्यावेळेस आपण आवाज उठवतो आणि मग त्याच्या सगळ्या भूमिका मांडतो, त्यावेळेस मग यंत्रणेला मात्र वाटतं, की नाही, की हे सगळं आरोपीला वाचवण्याचं काम करतायत. आरोपीला पाठीमागे घालण्याचं काम केलं जातंय. आणि म्हणून मग मानव अधिकार संघटना आणि पोलीस यंत्रणा, जे कायद्याचं रक्षण करणाऱ्या यंत्रणा आहेत, यांच्यामध्ये आपल्याला नेहमीच खटके उडताना किंवा त्याच्यामध्ये दुजाभाव असताना आपल्याला दिसून येतो. ही बाब वस्तुस्थिती आहे, ही सत्य आहे. एस घोडके सर, काय बोलायचं आपल्याला? याच्यासाठी आपली जी संघटना आहे ना, ती प्रत्येक वेळेला पडद्यावर पाहिजे. मानवी हक्क आयोगाचे कार्यकर्ते न्यायासाठी झटतायत हे माहीत पाहिजे. आणि एखादा विषय आपण तात्पुरता घेऊन जातो आणि तेवढ्याच विषयाचा इगो करून लोक बसतात की बाबा हे आतंकवाद्यांच्यासाठी यांनी काम केलं. अरे पण बाकीची कामं आम्ही करतो, केली पाहिजेत आणि ती समाजापुढे आली पाहिजे. त्यावेळेला आपल्याला तो घोडके सर, एक मुद्दा महत्वाचा आहे, की आपल्याकडं मानवी हक्क आयोग हा शासनाची यंत्रणा आहे. मानवी हक्क आयोग हे कायद्यानं आणि कायद्याद्वारे प्रस्थापित झालेली यंत्रणा आहे. आपण त्याचे सदस्य आहोत. आपण हा एनजीओ आहोत. हे गैर सरकारी संघटन आहे. हे लक्षात घ्या. आपण गैर सरकारी संघटनेचे स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी आहोत. आपण त्या दृष्टिकोनातून काम करत आहोत. काम केलं पाहिजे आणि ते आपलं काम समाजापुढे आलं तर एनजीओ हे सर्वांच्यासाठी काम करणारी संघटना आहे. हे कोणाला एकाला पाठीशी घालणारी नाही, असं चित्र आपण समाजात निर्माण केलं पाहिजे. अगदी खरे. गाईज, आपल्या सर्वांना एक विनंती आहे. आपल्या नेहमीप्रमाणे आपला वेळ, आपले कार्यकर्ते जॉईन होण्यासाठी वेळ जातो आणि त्याच्यामुळं आपल्याला या लिंकचा वेळ खूप अतिशय कमी मिळतो.
म्हणून ही लिंकला आता केवळ 1 मिनिट शिल्लक आहे. जर ही लिंक मधीच बंद पडली तर प्रत्येकाने पुन्हा त्याच लिंकमध्ये जॉइनिंग करायचं आहे. हे लक्षात घ्या. येस पाटील सर, आपला एस एम पाटील सर, आपल्याला काय भूमिका मांडायची? 1 मिनिट राहिलेला काय नाही आपल्याकडे. सर, काय नाही. नमस्कार कुचेकर सर. काय नाही चालू दे. पाटील सर, कुचेकर सर, हा बोला. आजच्या मी काय मीटिंगला बोलायला जमलेल्या प्रयत्न केला, सगळे तुम्ही सर्व बोलता असताना. मानवी हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना नमस्कार जी. मानवी हक्क संरक्षण अधिनियम 1993च्या कलम 30 आणि 31 प्रमाणे आपण मागील आठवड्यात नुकतीच कारवाई केली आणि सर्व राज्यभर सर्व पदाधिकाऱ्यांनी, वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी अगदी जिल्हा सत्र न्यायालय हे न्यायालय असून त्या न्यायालयाचा बोर्ड नाही, त्यात सरकारी अभियोक्ता म्हणजे सरकारी वकिलाची नियुक्ती नाही, तर त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात यावा, सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी आणि बोर्ड लावला सत्र न्यायालयात मानवाधिकार न्यायालय असल्याबाबतचा बोर्ड लावून सरकारी उपभोक्त्याची नियुक्ती केली, याबाबतची सर्व मीडिया पेपर वर्तमान पेपरद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी, अशा पद्धतीची जी मागणी आपण लावली ती अगदी राज्यभर आदरणीय विकासजी कुचेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सर्व त्याचं एक स्तंभ माजलं जसं काही. आणि त्याच्यामुळे मागच्या मीटिंग मध्ये आपण चर्चा केलेली